श्री स्वामी समर्थ। नाक हे पंच ज्ञानेंद्रियापैकी एक इंद्रिय आहे आणि त्यामध्ये आपल्याला वास कशाचा म्हणजे सुगंध कसा घ्यायचा काही नाही हे आपल्याला समजतं। म्हणजे हे फुलांचा वास कसा असतो, हे आपला मसाल्याच्या पदार्थांचा वास, अगरबत्तीचा वास, या कापराचा वास, हे अशा प्रकारचं आपल्याला नाक हे इंद्रिय सांगत असतं। ज्ञानेंद्रियापैकी हे इंद्रिय आहे। श्री स्वामी समर्थ। जीभमुळे आपल्याला चवीची माहिती मिळते। जिभेमुळे आंबट, गोड, तुरट, कडू या सर्व चवींची आपल्याला जिभेमुळे माहिती मिळते। जिभेवर चवकळ्या असतात, त्यामुळे आपल्याला त्या चवींची माहिती मिळते। त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहे, ज्यात आपल्याला त्वचेमुळे स्पर्श ज्ञानाची माहिती मिळते। वस्तू कशी आहे, गुळगुळीत आहे, करकरीत आहे, थंड आहे, गरम आहे की मऊ आहे, कडक आहे, या सर्व वस्तूंची माहिती आपल्याला त्वचेमुळे मिळते। बाहेरील जगातील विविध हालचालींची विशिष्ट प्रकारे माहिती बिंदूपर्यंत पोहोचणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात। त्यामध्ये मुख्य 5 आहेत: